बेडसे बौद्धलेणीच्या पायथ्याशी आपल्याला एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री पाहायला मिळत आहे। इथे आपल्याला ध्यान केंद्र पाहायला मिळत आहे। हे बघा, आपण जर बघितलं बेडसे लेणीच्या पायथ्याशी आपल्याला बोधिचित्त ज्ञान बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आपण आलो तेव्हा फक्त या मॉनेस्ट्रीचं काम झालं होतं। आजूबाजूचा परिसर जर बघितलं, हा मोकळा परिसर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। खूप अशी इथे झाडांची छान अशी लागवड केलेली आहे आणि पंचशील ध्वज आपल्याला इथे लावलेले दिसून येत आहेत। आपण 6 महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा पंचशील ध्वज वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसत नव्हते। त्या ठिकाणी जी मॉनेस्ट्री आहे ती आपल्याला दिसून येत होती। त्यावेळेस आपण आतमध्ये आलो नाही, पण आपण खास करून आज या मॉनेस्ट्रीला भेट देणार आहोत। मॉनेस्ट्री जर आपण पाहिली, खूप सुंदर अशी अप्रतिम त्या मॉनेस्ट्रीची निर्मिती करण्यात आलेली आहे। समोर जर धम्मचक्र मुद्रामधील मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे। एक कलरमध्ये आहे आणि साईडला जर बघितली तर शुभ्र व्हाईट कलरमध्ये मूर्ती पाहायला मिळत आहे। खूप सुंदर अशी रंगवलेली ही मूर्ती पाहायला मिळत आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती श्रीलंकेमधून बनवून आणलेली आहे। 8 लाखाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि ही जी मूर्ती आहे ही पांढऱ्या शुभ्र रंगाची मूर्ती आहे। ही पुण्यामध्ये बनवलेली आहे। इथे आलात आपल्याला महाथेरो भंतीजी यांचा एक फोटो पाहायला मिळत आहे। हे बघा, गुरु भंतीजी बुद्ध घोष महाथेरो यांनीच या विहारासाठी मेहनत घेतलेली आहे। त्यांनी इथे जागा विकत घेऊन या मॉनेस्ट्रीची स्थापना केलेली आहे। त्यांच्याजवळ असलेला निधी, दान धर्माला निधी, समाजाकडून आलेला निधी त्यांनी वापरून ही मॉनेस्ट्री या ठिकाणी उभी केलेली आहे। खरंच त्यांचं आपल्या चॅनलतर्फे खूप खूप आभार। इथे आपल्याला बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील मूर्ती पाहायला मिळत आहे। डाव्या साईडला पांढरी शुभ्र तथागत गौतम बुद्धांची मूर्ती इथे पाहायला मिळत आहे। ही मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे। तिचं जर रंगकाम जर पाहिलं, अप्रतिम असं रंगकाम केलेलं आहे। मूर्तीचे डोळे जर बघितलं, अप्रतिम सुंदर डोळे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचा जो कलर आहे तो किती सुंदररित्या दिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला स्तूप पाहायला मिळत आहे। वरच्या साईडला मोठा स्तूप आहे आणि खालच्या साईडला आपल्याला लहान आकाराचा स्तूप पाहायला मिळत आहे। हे धातूचे स्तूप आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। इथे एक खुर्ची ठेवण्यात आलेली आहे। मोठे पदावरील जे भंतीजी आहे त्यांना बसण्यासाठी ही जागा इथे, या आसन इथे ठेवण्यात आलेलं आहे। हे सिंहासन आहे, हे लाकडात कोरलेलं आहे। हे बघा, इथे आपल्याला दोन्ही साईडला सिंह पाहायला मिळत आहे। आपण जर लेणीवर गेलात तर सिंहासनावरती तथागत गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते। ते धम्माचे शासनकर्ता आहेत। आपण जर बेडसे बौद्धलेणीला आलात तर या बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला नक्की भेट द्या।